अलीकडे मला कोणीतरी कमेंट केली होती. तो एक तरुण व्यक्ती वाटत होता. तो म्हणाला, देवाने माझ्या 6 वर्षांच्या बहिणीला भयंकर कॅन्सरमुळे का मरू दिलं? आणि पुढे तो म्हणाला, आणि मला हे सांगू नका की देव यातून काहीतरी चांगलं करणार आहे. तो प्रामाणिक होता. तो पूर्णपणे तुटलेला होता, दुःखी होता आणि रागावलेलाही होता. पण तरीही मला जाणवत होतं की तो अजूनही विश्वास ठेवू इच्छितो आणि हाच विश्वास त्याच्यात आतून संघर्ष निर्माण करत होता. हा प्रश्न सोपा नाही आणि खरं सांगायचं तर आपल्या विश्वासासमोर उभा राहणारा हा कदाचित सर्वात कठीण प्रश्न आहे. मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी अशा टप्प्यावर येणार आहे जिथे आपण आजूबाजूला पाहून युद्ध, आजार, दारिद्र्य, दुःख आणि वाईटपणा पाहू आणि मनात विचारू, देवा तू कुठे आहेस? तू हे सगळं का होऊ दिलंस? किंवा कदाचित हे माझ्याच जीवनात का घडलं? आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं जाते की देव प्रेमाचा आहे. तो आपल्यावर आपल्या मुलासारखं प्रेम करतो. तो सर्वदा चांगला आहे, सर्वशक्तिमान आहे आणि काहीही करू शकतो. आणि मग आपण विचार करतो, मग तो काहीच का करत नाही? तो हस्तक्षेप का करत नाही? आपण असं म्हणतो, माझ्याकडे ताकद असती तर मी माझ्या मुलांवर असं काहीही घडू दिलं नसतं. आणि मग आपण या निष्कर्षापर्यंत येतो की जर देव अस्तित्वात असेल तर तो कदाचित क्रूर आणि निर्दयी देव असावा, जो वरून खाली पाहतो, जसं एखादं निर्दयी मूल रस्त्यावर उन्हात तडफडणाऱ्या आळ्यांकडे पाहतं. किंवा दुसरा विचार असा की तो देव कमजोर आहे, अशक्त, शक्तिहीन, काहीच करू न शकणारा, इवन जर त्याला करायचं असलं तरी. आणि कदाचित सगळ्यात भयंकर विचार असा की तो देव थंड, निर्दय आणि उदासीन आहे, ज्याला तुमची, माझी किंवा कुणाचीच पर्वा नाही. आपल्यापैकी काही लोक हे सगळं दुःख मनात दडपून टाकतात, वरवर धार्मिक गोष्टी करत राहतात, विधी पाळत राहतात, पण आत खोलवर हा प्रश्न त्यांना सतत कुरतडत असतो. तर काही लोक यामुळे रागावतात, बंडखोर होतात, कडवट होतात आणि शेवटी पाठ फिरून म्हणतात, अशा देवाशी मला काही देणं घेणं नाही. दोन्ही प्रकारात एक गोष्ट घडते, लोक देवाला सोडून देतात. खरं सांगायचं तर आपण ज्याला वाईटाचा प्रश्न म्हणतो त्याचं खरंच चांगलं उत्तर नाही, कारण तो प्रश्नच असा आहे की त्याचं पूर्ण उत्तर नाही. हो, मी यावर खूप बुद्धीचे आणि समजायला सोपे संदेश देऊ शकतो, जसे जगातील महान विचारवंतांनी दिले आहेत. पण त्यांनाही माहीत होते की ते अशा खोल पाण्यात उतरले आहेत जे आपल्या समजुती पलीकडचं आहे. आणि आपणही जाणतो की जगातले सगळ्यात भारी प्रवचन त्या कुटुंबांसाठी पुरेसे नाहीत ज्यांनी नुकताच आपला 6 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी गमावली आहे, त्या स्त्रीसाठी नाहीत जिने भयंकर अत्याचार सहन केला आहे, किंवा दररोज उपाशी मरत असलेल्या लाखो लोकांसाठीही नाहीत. या प्रश्नावर मला आजपर्यंत मिळालेले एकमेव समाधानकारक उत्तर स्वतः देवाकडून येतं. बायबलमध्ये एका अत्यंत दुःखी, छळलेल्या व्यक्तीने देवाला हा प्रश्न विचारला होता. त्याचं नाव होतं इयोब. तुम्ही त्याच्याबद्दल ऐकलंच असेल. ते स्वतः म्हणतो की पृथ्वीवर त्याच्यासारखा दुसरा कोणी नव्हता. तो निर्दोष, सरळ, निष्पाप होता. हे माझे शब्द नाहीत, देवाचे शब्द आहेत. त्याच्याकडे सगळं होतं, प्रेमळ कुटुंब, अपार संपत्ती, पूर्वेकडील सर्वात श्रीमंत माणूस तो होता आणि लोकांचा मान सन्मानही. पण एका दिवसात सगळं बदललं. त्याने सगळं गमावलं. कुटुंब, मुले, प्रियजन सगळे मृत झाले. त्याची गुरंढोरं, संपत्ती, उपजीविका नष्ट झाली. आणि त्याच्यावर असा भयंकर आजार आला की त्याचे मित्रही त्याच्याकडे नीट पाहू शकत नव्हते, इतका तो ओळखू न येण्यासारखा झाला होता. तो राखेत बसून आपल्या आयुष्याचे तुटलेले तुकडे हातात धरून स्वतःला खरडत पडून राहिला आणि विचारत राहिला, देवा का? तो म्हणतो, माझे उसासेच माझं अन्न झालं आहेत. माझे अश्रू वाहत्या प्रवाहासारखे वाहत आहेत. पहाटेपर्यंत मी अस्वस्थ असतो. माझं शरीर जंतू आणि जखमांनी भरलेलं आहे. माझी त्वचा फाटते आणि पू येते. माझे दिवस आशेविना संपत चालले आहेत. मी पुन्हा कधीच आनंद पाहणार नाही. हो, त्याचे मित्र आले, जगातले सगळ्यात भारी संदेश त्याला दिले, पण त्याला समाधान मिळालं नाही. उलट त्याच्यातील संघर्ष आणि बंडखोरी वाढत गेली. शेवटी तो देवावरच ओरडला आणि म्हणाला, तू हे माझ्या बाबतीत कसं होऊ दिलंस? मी निष्पाप आहे, मी काही चूक केलेली नाही, मी सगळं योग्य केलं. देवा मला उत्तर दे. आणि मग देवाचं उत्तर वादळातून आलं. देव म्हणाला, हा कोण आहे जो अज्ञानाने माझ्या योजनेवर प्रश्न विचारतो? मी पृथ्वीची पायाभरणी केली तेव्हा तू कुठे होतास? सांग, तिची मोजमाप कुणी केली? नक्कीच तुला माहीत असेल. तू कधी पहाटेला आज्ञा दिलीस का? पृथ्वीची द्वारं तुला कधी उघड झाली आहेत का? तू संपूर्ण विश्वाला आज्ञा देण्या इतकी बुद्धीची क्षमता आणि ते चालण्या इतकी शक्ती ठेवतोस का? अज्ञानाने प्रश्न विचारणारा हा कोण आहे? देवाने इयोबाला त्याच्या का या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं नाही. त्याऐवजी त्याने अशा प्रश्नांची मालिका विचारली ज्यांची उत्तरं आपल्याला देता येत नाहीत. जणू तो असं म्हणत होता, काळजी करू नकोस, हे माझ्या हातात आहे. आणि मग त्या माणसाकडे एवढंच उरतं, आपला हात तोंडावर ठेवणं आणि ज्याला सगळं माहीत आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला शिकणं. मीही तेच करतो. वाईटपणा
हा सोडवायचा कोड नाही किंवा उत्तर देऊन संपवायचा प्रश्न नाही. का विचारत बसणं शेवटी आपल्याला अडकवून टाकतं. वाईटपणा उत्तरांनी नाही तर विजयाने संपतो. तो जिंकून दाखवायचा असतो. जेव्हा येशू पृथ्वीवर आला तेव्हा तो आपल्या युद्धांमध्ये, आजारांमध्ये, दुःखात आणि वाईटपणाच्या मध्यभागी उभा राहिला. त्याने बोटांची चुटकी वाजून सगळं नाहीसं केलं नाही. तो रागाने ओरडला नाही, तो घाबरला नाही आणि देवाने त्याच्या स्वतःच्या पुत्रालाही वाचवलं नाही. माझ्यासाठी त्याने सगळं स्वतःवर घेतलं. खरंच सगळं. त्याने ते संयमाने सहन केलं आणि कायमचं चिरडलं. मग तो तुमच्याकडे आणि माझ्याकडे थेट पाहतो आणि म्हणतो, चल आता आपण हे एकत्र करू. मी तुला दाखवतो. तो आपल्याला उत्तर देत नाही, तो स्वतःला देतो. तर दुःखाला आणि वाईटाला ख्रिस्ताचं उत्तर काय होतं? शब्द नाहीत, राग नाही, भीती नाही, तर मग वाईटपणाचं उत्तर काय असतं? म्हणून मला वाटत नाही की खरा प्रश्न देव वाईट गोष्टी का हो देतो हा आहे. त्याचं उत्तर आपल्याला कधीही पूर्णपणे कळणार नाही आणि मला ते चालतं, कारण मी ज्याला उत्तर माहीत आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण खरा अधिक चांगला प्रश्न असा आहे, माझा प्रतिसाद काय आहे? मी पाहतो त्या सगळ्या वाईटपणाला मी कसं उत्तर देतो? मी अंधाराला शिव्या घालत रडतो का की एक मेणबत्ती पेटवतो? वाईटपणा माझ्या मित्रांना, कुटुंबांना, शेजाऱ्यांना स्पर्श करतो तेव्हा मी संपूर्ण विश्वाला दोष देतो का की शांतपणे तिथे जाऊन बसतो, त्यांच्यासोबत दुःख पाहतो? वाईट विचार माझ्या मनात शिरून आत्म्याला छळतात तेव्हा मी मला हरवू देतो का की मी त्यावर मात करतो? भयंकर गोष्ट घडणारच आहेत, त्यावर आपलं नियंत्रण नाही, पण आपण कसं उत्तर देतो हे आपल्या हातात आहे. मी वाईटपणानेच उत्तर देतो का की वाईटपणाच्या मध्यात प्रेमाने उत्तर देतो? हे करणं जीवनातील सर्वात कठीण गोष्टींपैकी एक आहे आणि मला वाटत नाही की आपण ते एकट्याने करू शकतो. पण ते ठीक आहे, कारण आपल्याकडे एक अत्यंत सामर्थ्यशाली मित्र आहे जो आपण ज्या वाटेवर आहोत त्यातून आधीच गेला आहे. तो तुमच्याकडे कोमलतेने, संपूर्ण विश्वातील प्रेम आणि सामर्थ्याने पाहतो आणि म्हणतो, चल आता आपण हे एकत्र करूया. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तर प्रियांनो, देव माझ्याबरोबर वाईट का होऊ देतो? देवाला या प्रश्नावर विचार करत असताना त्याला या प्रश्नावरून देवाला दोष देण्यापेक्षा त्याच्यावर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्टीचा सामना करा. प्रभू तुमच्याबरोबर आहे. प्रभू आपणास आशीर्वादित करू.